भारत माता की। भारत माता की। ट्रांसलेशन की जरूरत नहीं बोलते। ट्रांसलेशन की जरूरत है क्या? हिंदी चलेगा? वाह। भारत माता की। भारत माता की। चित्रदुर्गा, ತುಮಕೂರು ಮತ್ತು ದಾವಣಗೆರೆ ಕ್ಷೇತ್ರದ ಆತ್ಮೀಯ ನಾಗರಿಕ ಬಂಧು ಭಗಿನಿಯರೇ, ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಿಮ್ಮ ಚೌಕಿದಾರ್ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಎರಡು ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಸಂತೋಷದಿಂದ ಆಚರಿಸಿದ್ದೇವೆ. ಕರ್ನಾಟಕದ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಬಂಧು ಭಗಿನಿಯರಿಗೆ ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು. शिव शरणेयरू की धरती पर आने का अपना ही एक सौभाग्य होता है. इस धरती की सभी महान विभूतियों को मैं आदरपूर्वक नमन करता हूं. सिद्धगंगा मठ के सतासयु लिंगैक्य डॉक्टर शिव कुमार स्वामी जी को भी मैं सर झुका करके प्रणाम करता हूं. बंधु भगिनी, कर्नाटका देश के उन राज्यों में है जो हमेशा बीजेपी के साथ पूरी मजबूती के साथ खड़ा रहा है. यही मजबूती आपने बीते 5 वर्षों में इस चौकीदार को दी है. आपके ही भरोसे और विश्वास के कारण हर चुनौतियों को चुनौतियां देने की हिम्मत ये चौकीदार कर पाया है. दुनिया भर में भारत की जय जयकार हो रही है, तो उसका कारण, दुनिया में भारत की जय जयकार क्यों हो रही है? किसके कारण? किसके कारण? किसके कारण? मोदी के कारण नहीं, उसका कारण आप है. 2014 में आपके एक एक वोट ने, हिंदुस्तान के सभी नागरिकों के एक एक वोट ने जो ताकत दी, उसके कारण आज दुनिया में हिंदुस्तान का डंका बज रहा है. साथियों, आज भारत का हर व्यक्ति आत्मविश्वास से भरा है, क्योंकि देश एक महाशक्ति बनने के रास्ते पर निकल पड़ा है. 5 वर्ष पहले का एक दौर वो था जब पाकिस्तान के आतंकी हम पर हमला करते थे और फिर पाकिस्तान से ही धमकियां भी मिलती थी. हमारे जाबाज एक्शन के लिए इजाजत मांगते थे, लेकिन तब की सरकार डर करके बैठ जाती थी. इस चौकीदार ने
उस स्थिति को बदल दिया है। अब अगर डर है तो डर सीमा के उस पार है। वहां सत्ता में बैठे लोगों को तरह तरह के डरावने सपने आते हैं। आज धमकी देने वाले दुबक गए हैं और बालाकोट के प्रहार से आतंकी खौफ में है। भाई और बहनों, आपने देखा कि जब हमने पाकिस्तान के आतंकियों पर प्रहार किया, आपको अच्छा लगा कि नहीं लगा? आप खुश हैं क्या? मैंने सही किया? जब हमने आतंकियों पर प्रहार किया तो दर्द पाकिस्तान को हुआ, लेकिन आंसू हमारे यहां कांग्रेस और जेडीएस उनके साथियों के निकले। पूरी दुनिया भारत के पक्ष में खड़ी हो गई, लेकिन हमारे यहां के महामिलावटी दल पाकिस्तान के बजाय मोदी के खिलाफ निंदा प्रस्ताव पारित कर रहे थे। यहां के मुख्यमंत्री तो एक कदम और आगे बढ़ गए। कहते हैं कि भारत के वीरों के पराक्रम की बात नहीं करनी चाहिए, क्योंकि उनके वोट बैंक को नुकसान होता है। मैं जरा यहां के मुख्यमंत्री को पूछना चाहता हूं कि आपका वोट बैंक भारत में है कि पाकिस्तान में? जरा मुख्यमंत्री जी ये बात को जरा साफ कीजिए, स्पष्ट कीजिए। साथियों, एयर स्ट्राइक की तरह ही इन्होंने अंतरिक्ष में स्ट्राइक का भी मजाक उड़ाया। पूरी दुनिया ने माना कि स्पेस में भारत ने बहुत बड़ी उपलब्धि हासिल की है, लेकिन मोदी विरोध के चक्कर में ये लोग फिर भारत का विरोध करने पर उतारू है, भारत का विरोध कर रहे हैं। भाइयों और बहनों, ये लोग जब खुद सरकार में थे तब वैज्ञानिकों को मिसाइल टेस्ट करने की मंजूरी देने की हिम्मत भी इनके अंदर नहीं थी। लेकिन अब जब भारत ने स्पेस में स्ट्राइक की तो सवाल उठाने वाले सबसे पहले यही लोग चले आए। चित्रदुर्ग के मेरे भाइयों बहनों, ये ना तो जवान का सम्मान करते हैं और ना ही विज्ञान का। जिनको भारत के मान सम्मान की परवाह नहीं, उनको सबक सिखाना जरूरी है। भाइयों और बहनों, इस चुनाव में आपको सिर्फ सांसद नहीं चुनना है, सिर्फ प्रधानमंत्री नहीं चुनना है, बल्कि एक मजबूत भारत के लिए मजबूत सरकार चुननी है। मजबूत सरकार ही देश हित में बड़े फैसले ले सकती है। साथियों, मजबूत सरकार कैसी होती है, ये आप यहां पर देख रहे हैं।
कर्नाटका की सरकार कौन चला रहा है, ये किसी को अंदाज ही नहीं है, क्योंकि दोनों हारे हुए दल सिर्फ सत्ता के लिए, स्वार्थ के लिए उन्होंने जोड़ी बनाई है। इसलिए वो दिन रात इधर वाला भाग जाएगा कि उधर वाला भाग जाएगा, ये कुछ मांगेगा कि वो कुछ मांगेगा, इसको टुकड़ा फेंको कि उसको टुकड़ा फेंको, बस इसी में लगे हैं। जनता को क्या चाहिए ये इनको इसकी परवाह नहीं है। इनकी पूरी कोशिश है कि ऐसी ही महामिलावटी सरकार दिल्ली में बैठे और जिसका रिमोट कंट्रोल 1 दर्जन लोगों के हाथ में हो। क्या आप ऐसी सरकार चाहते हैं? मजबूत सरकार चाहते हैं कि नहीं चाहते हैं? देश में ऐसा प्रधानमंत्री होना चाहिए जिसका हाई कमांड सिर्फ और सिर्फ 130 करोड़ हिंदुस्तानी होने चाहिए। साथियों, वोट के लिए कांग्रेस जाति और संप्रदाय को बांटने का काम करती रही है। यही कोशिश विधानसभा चुनाव के दौरान उसने की थी। कभी ये लिंगायत समाज को बांटने की कोशिश करते हैं, कभी वोकालिंगा के खिलाफ लोगों को भड़काते हैं। कांग्रेस के अपने नेताओं ने ये स्वीकार किया है कि बेंगलुरु से लेकर दिल्ली तक विभाजन का कैसा खेल खेला जाए। भाई और बहनों, कांग्रेस की ये स्पष्ट सोच रही है कि जहां मौका मिले वहां समाज को बांट दो। आजादी के समय से ही इनकी रणनीति तुष्टीकरण की रही है और आज भी साफ साफ दिख रही है। इनको ना तो देश की चिंता है और ना ही हमारे संविधान की। बंधु भगिनी, जिस तरह वीर मदाकरी नायका और वीर ओनके ओब्बावा ने आक्रमणकारियों और अत्याचारियों से चित्रदुर्ग की रक्षा की थी, वैसा काम आज पूरे हिंदुस्तान के लिए हम सब चौकीदारों को मिलकर के करना है। करेंगे, मिलकर के करेंगे, पूरी ताकत से करेंगे, जी जान से करेंगे। आप इस चौकीदार के साथ खड़े रहेंगे। साथियों, एक तरफ कांग्रेस जेडीएस का तुष्टीकरण है, दूसरी तरफ जाति वर्ग पंथ से ऊपर बीजेपी का सबका साथ सबका विकास, ये हमारा मंत्र है। आपका प्यार मेरी सर आंखों पर, इतना प्यार अगर मुझे मिलता है
तो जीवन में इससे बड़ा सौभाग्य क्या होता। मैं इस प्यार के लिए, इस जोश और उत्साह के लिए आप सबको नमन करता हूं। सबका साथ सबका विकास इसी मंत्र पर चलते हुए हम नए भारत के निर्माण के लिए पूरी ईमानदारी से काम कर रहे हैं। हमारा संकल्प हर गरीब को पक्का घर देने का है। हमारा संकल्प हर घर को बिजली और हर घर तक एलपीजी गैस कनेक्शन पहुंचाने का है। हमारा संकल्प देश की हर बड़ी पंचायत में टेली मेडिसिन और बेसिक लेबोरेटरी सुविधा से युक्त हेल्थ एंड वेलनेस सेंटर खोलने का है। हमारा संकल्प किसानों की आय डबल करने का है। साथियों, किसानों की आय बढ़ाने के लिए हम बीज से लेकर के बाजार तक नई व्यवस्थाएं बना रहे हैं। एक तरफ मेगा फूड पार्क, फर्टिलाइजर और इथेनॉल के प्लांट लगाने का काम किया जा रहा है, तो दूसरी तरफ किसानों को सीधी मदद दी जा रही है। साथियों, पीएम किसान योजना के तहत कर्नाटका में करीब करीब 75 लाख छोटे किसान परिवारों को सीधी मदद मिलनी तय हुई है। अब हमने संकल्प लिया है, कल हमने हमारे संकल्प पत्र में घोषित किया है कि दोबारा जब हमारी सरकार बनेगी, 23 मई के रिजल्ट के बाद जब हम फिर से शपथ लेंगे, तो उसके बाद अभी जो हमने नियम बनाया है उसमें बदल करके, अभी नियम बना है छोटे किसानों का, उसमें बदल करके सभी किसान परिवारों का इसका लाभ देने का हमने निर्णय किया है। भाइयों बहनों, चौकीदार जो कहता है वो पूरा भी करता है। पीएम किसान सम्मान योजना को शुरू हुए अभी मुश्किल से 1.25 महीना हुआ है, लेकिन अब तक 3 करोड़ किसानों के खाते में पहली किस्त के पैसे जमा हो चुके हैं। 1.5 करोड़ किसानों को दूसरी किस्त भी मिल चुकी है। साथियों, एक तरफ किसानों के लिए हमारी सरकार के ये प्रयास हैं, वहीं दूसरी तरफ कांग्रेस जेडीएस के खोखले वादे हैं। आपके इन लोगों ने कर्ज माफी का वायदा किया था, 1 साल हो गया, लेकिन वो वादा अब तक अधूरा है। क्या इन्होंने किसानों का वादा पूरा किया? कर्ज माफी हुई, किसानों के खाते में पैसा आया? अरे वेवर नहीं, वारंट निकलता है, वारंट। भाइयों और बहनों, किसान हो या युद्धमी हो, कांग्रेस जेडीएस किसी का भला नहीं करना चाहती। उनकी नीयत में ही खोट है। कांग्रेस जेडीएस की नीयत किसान हित की होती तो कर्नाटका का मैनचेस्टर, दावणगेरे कभी बेहाल नहीं होता। इनकी नीयत काम करने की होती तो अपर भद्रा प्रोजेक्ट सहित
अनेक सिंचाई परियोजनाएं समय पर पूरी हो जाती। साथियों, चित्रदुर्ग हो, दावणगेरे हो, इस पूरे क्षेत्र में कनेक्टिविटी और सोलर पावर के इंफ्रास्ट्रक्चर को मजबूत करने का ईमानदार प्रयास भारतीय जनता पार्टी की सरकार ने किया है। दावणगेरे को स्मार्ट बनाने के लिए, यहां पर्यटन के अवसर पैदा करने के लिए और युवा साथियों को स्वरोजगार से जोड़ने के लिए हम पूरी तरह प्रतिबद्ध है। साथियों, कांग्रेस के राज में दशकों तक इस देश के साथ जो अन्याय हुआ वो हर भारतीय को हर पल याद रखना चाहिए। देश के सामर्थ्य के साथ अन्याय, देश के संसाधनों के साथ अन्याय और देश के सपनों के साथ भी अन्याय। साथियों, हम भारत के लोग क्या ऐसी ही सरकारें डिजर्व करते थे? क्या ऐसा ही शासन डिजर्व करते थे जैसा कांग्रेस ने हमें दिया? नहीं, बिल्कुल नहीं। कांग्रेस ने इस देश की चार चार पीढ़ियों के साथ अन्याय किया है। एक के बाद एक भ्रष्ट सरकारें देकर, समाज को तोड़कर, लोगों को आपस में लड़ाकर, हमारी शिक्षा व्यवस्था को भारतीयता से दूर करके, हमारी विदेश नीति को कमजोर करके, हमारी सेनाओं को कमजोर करके कांग्रेस ने दशकों तक देश के साथ अन्याय किया है। साथियों, बीते 5 सालों में भाजपा के नेतृत्व वाली एनडीए सरकार ने कांग्रेस के इस अन्याय को कम करने का भरपूर प्रयास किया है। तमाम छिपाई हुई फाइलें निकालने के बाद, तमाम भगाए गए लोगों को देश में वापस लाने के बाद, तमाम राजदारों के सामने आने के बाद अब समय आ रहा है जब कांग्रेस से पीड़ित देश को न्याय दिलाया जाए। देश को न्याय मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? न्याय मिलना क्या चाहिए कि नहीं मिलना चाहिए? ये अन्याय की परंपरा का जवाब मांगना चाहिए कि नहीं मांगना चाहिए? 60 साल तक अन्याय करने वालों को सजा देनी चाहिए कि नहीं देनी चाहिए? भाइयों और बहनों, अब बॉफोर्स घोटाला करने वालों के साथ न्याय होना पक्का है। नेशनल हेराल्ड हाउस घोटाला करने वालों के साथ अब न्याय पक्का है। दिल्ली में सिख दंगा कराने वालों के साथ अब न्याय पक्का है। कॉमनवेल्थ घोटाले करके देश की साख दांव पर लगाने वालों के साथ न्याय पक्का है। 2G घोटाला, पनडुब्बी घोटाला, कोयला घोटाला, कर्ज माफी घोटाला, इन घोटालों से अपने परिवार के लिए अरबों रुपये का भ्रष्टाचार करने वालों के साथ अब न्याय पक्का है। और हां, अब हेलीकॉप्टर घोटाला करने वालों के साथ भी
न्याय पक्का है, जेल के दरवाजे इंतजार कर रहे हैं। साथियों, इस चुनाव में आपका आशीर्वाद मुझे कांग्रेस के अन्याय को समाप्त करने में भी मदद करने वाला है। भाइयों और बहनों, 20वीं सदी में जिस कांग्रेस ने अपना भ्रष्ट कल्चर भाइयों और बहनों, 20वीं सदी में जिस कांग्रेस ने अपना भ्रष्ट कल्चर देश पर थोपा, अब उसी कांग्रेस को 21वीं सदी के नौजवान सजा देने वाले हैं। 20वीं सदी के पापों की सजा 21वीं सदी का नौजवान देने वाला है। जिन नौजवानों ने 21वीं शताब्दी में जन्म लिया है, जो इस साल के चुनाव में, लोकसभा के चुनाव में पहली बार वोट डालने जा रहे हैं, सबसे पहले तो ऐसे 21वीं सदी में जन्मे हुए, लोकसभा में पहली बार वोट देने वाले ये सभी युवा मतदाताओं को हृदयपूर्वक अभिनंदन करता हूं, उनका अभिवादन करता हूं। लेकिन मेरा युवा साथियों, मेरे फर्स्ट टाइमर वोटर, और सिर्फ चित्रदुर्ग और दावणगेरे के नहीं, पूरे देश के फर्स्ट टाइमर वोटर से मैं प्रार्थना करता हूं, आप पहली बार वोट देने जा रहे हैं, उन्हें बहुत सोच समझकर वोट देना है। आपका ये वोट देश को मजबूत बनाने के लिए, देश में मजबूत सरकार बनाने के लिए होना चाहिए। होना चाहिए कि नहीं होना चाहिए? होना चाहिए कि नहीं होना चाहिए? आप अपना वोट देश के लिए शहीद होने वाले वीर जाबाजों को समर्पित कर सकते हैं। आप ये अपना पहला वोट किसी गरीब को उसका घर मिले, इसके लिए आपका वोट समर्पित हो सकता है। आपका ये पहला वोट किसी गरीब को मुफ्त में अस्पताल में इलाज मिल रहे, इसके लिए आपका वोट समर्पित होना चाहिए। आपका पहला वोट किसी किसान के खेत को पानी मिल जाए, इसके लिए आपका वोट समर्पित हो सकता है। आपके ही दोस्त कोई, आपका कोई साथी हो, उसको मुद्रा योजना से लोन मिल जाए, इसको बैंक गारंटी के बिना लोन मिल जाए, इस काम के लिए आपका पहला वोट जाना चाहिए। साथियों, आप में जो 18 साल के हो गए हैं, जो इस बार वोट डालने जा रहे हैं, अपने जीवन में पहली बार ईवीएम देखने जा रहे हैं, उन्हें बहुत सोच समझकर बिना किसी गलती के वोट डालना है। आपका एक एक वोट बहुत अनमोल है, इसे संभल कर इस्तेमाल करिएगा। हां, आपको मैं विश्वास दिलाता हूं, आप जब वोट देने जाएंगे, कमल के बटन को दबाएंगे, तो आपका वोट सीधे सीधा मोदी के खाते में जमा होगा। आप मुझे बताइए, ये सभी नौजवानों का वोट मिले तो मेरी ताकत बढ़ेगी कि नहीं बढ़ेगी? मेरी ऊर्जा बढ़ेगी कि नहीं बढ़ेगी? काम करने का मेरा हौसला बढ़ेगा कि नहीं बढ़ेगा? आज जितना दौड़ता हूं उससे ज्यादा दौड़ूंगा कि नहीं दौड़ूंगा?
आज जितने काम करता हूं उससे ज्यादा काम करूंगा कि नहीं करूंगा? तो आपका वोट सीधे सीधा मोदी को जाने वाला है। बंधु भगिनी, देश में मजबूत सरकार किस तरह काम करती है, देश में पूर्ण बहुमत वाली सरकार किस तरह काम करती है, देश में कांग्रेस कल्चर से मुक्त सरकार कैसे काम करती है, ये आपने पिछले 5 सालों में देखा है। देश को, कर्नाटका को सुरक्षित रखने, विकसित बनाने के लिए हम सभी चौकीदारों को एक साथ आगे बढ़ना है और हर पोलिंग बूथ को कमल से खिलाना है। कमल खिलाएंगे, कमल खिलाएंगे, चौकीदार का साथ देंगे। मैं बोलूंगा, मेरे साथ बोलिए, मैं भी ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿ, हल्ली हल्लियो। आप बोलिए चौकीदार, हल्ली हल्लियो, नगरा नगरा ಎಲ್ಲವೋ, ಮಕ್ಕಳು ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರೂ, ಹರಿಯರು ಕೂಡ, ತಾಯಿ ಅಕ್ಕ ತಂಗಿ, ಮನೆ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಅಲುವಾ ಭೂಮಿಯಲ್ಲೂ, ಪಾರ್ಕ್ನಲ್ಲೂ, ದೇವತಾ ಒಳಗಡೆ, ದೇವತಾ ಗಡಿಯಲ್ಲೂ, ಡಾಕ್ಟರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಕೂಡ, ಶಿಕ್ಷಕ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಕೂಡ, ರೈಟರ್ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ಕೂಡ, ಕಾಲೆಗಾರನು ಕೂಡ, ರೇತಾ ಕಾರ್ಮಿಕ ಕೂಡ, ವ್ಯಾಪಾರಿ ಕೂಡ, वकीलरू ಕೂಡ, विद्यार्थी ಕೂಡ, बहुत बहुत धन्यवाद। ಇದು ಚಿತ್ರದುರ್ಗದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಭಾಷಣ, ಬೃಹತ್ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಭೆಯನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಮಾತನಾಡಿದ್ರು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ವಾಕ್ ಪ್ರಹಾರವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು, ಜೊತೆಗೆ ರಾಜ್ಯದ ಮೈತ್ರಿ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ವಿರುದ್ಧ ಕೂಡ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಟೀಕಾ ಪ್ರಹಾರವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು। ಜೊತೆಗೆ ತನಗೆ ಯಾಕೆ ಮತ ಹಾಕಬೇಕು, ತಾನು ಗೆದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತೆ ಬಂದ್ರೆ ಏನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೂ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ರು। ಅದರ ಜೊತೆಗೇನೆ ಕಳೆದ 5 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಸಾಧನೆಯನ್ನ ಕೂಡ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಅಲ್ಲಿ ಬಿಚ್ಚಿಟ್ರು। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಚಿತ್ರದುರ್ಗದ ರ್ಯಾಲಿಯನ್ನ ಮುಗಿಸಿ ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ। ಬೃಹತ್ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಭೆಯನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ। ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ನ್ಯಾಯ್ ಯೋಜನೆಗೂ ಕೂಡ ಅವರು ಟೀಕಾ ಪ್ರಹಾರವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿದ್ದವರು ಈಗ ನ್ಯಾಯ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಹಾಗಾದ್ರೆ 50-60 ವರ್ಷಗಳ ಅವರ ಟ್ರ್ಯಾಕ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ನೋಡಬೇಕಾಗತ್ತೆ। ಇಷ್ಟು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಬಡತನವನ್ನ ನಿರ್ಮೂಲನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗದೇ ಇದ್ದವರು ಈಗ ನಿರ್ಮೂಲನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೂಡ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಜೊತೆಗೆ ದೇಶದಲ್ಲಿ ದುರ್ಬಲ ಸರ್ಕಾರ ಬೇಕಾ ಅಥವಾ ಪ್ರಬಲ ಸರ್ಕಾರ ಬೇಕಾ, 10-12 ಜನರು ನಾಯಕರ, ಪ್ರಾದೇಶಿಕ ನಾಯಕರ ಕೈಯಲ್ಲಿ ರಿಮೋಟ್ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಮಜಬೂರ್ ಸರ್ಕಾರ ಬೇಕಾ ಅಥವಾ ದೇಶದ ಜನರ ಹೈಕಮಾಂಡ್ ಆಗಿರುವಂತಹ ಮಜಬೂತ್ ಸರ್ಕಾರ ಬೇಕಾ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಜನ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಜನರ ಬಳಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಈಗ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಬ್ರೇಕ್। ಎಸ್, ಜೊತೆಗೆ ಪ್ರಧಾನಿ ಮತ್ತಷ್ಟು ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ। ಮಹಾ ಮಿಲಾವಟ್ ದಳ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಏರ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಆದಾಗ ಇಡೀ ಪ್ರಪಂಚ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತು, ಇಡೀ ದೇಶ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತು। ಆದರೆ ಇಲ್ಲಿನ ಮಹಾ ಮಿಲಾವಟಿಗಳೇನಿದ್ದಾರೆ ಜೆಡಿಎಸ್ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು, ಅವರು ದೇಶದ ಯೋಧರ ಪರಾಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ಹೊಗಳಬಾರದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು। ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದರಿಂದಾಗಿ, ಏರ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ನಿಂದಾಗಿ, ಅದನ್ನು ಹೊಗಳೋದ್ರಿಂದಾಗಿ, ಸಂಭ್ರಮಾಚರಣೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದಾಗಿ
ಅವರ ಮತ ಬ್ಯಾಂಕ್ಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಆಗುತ್ತೆ, ಮತ ಬ್ಯಾಂಕ್ಗೆ ದುಃಖ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಾನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಇವರ ಮತ ಬ್ಯಾಂಕ್ ಇರೋದು ಎಲ್ಲಿ? ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿದೆಯಾ ಅಥವಾ ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿದೆಯಾ ಮತ ಬ್ಯಾಂಕ್ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೂಡ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಉಗ್ರರ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡಿದ್ರೆ ನೋವು ಪಾಕ್ಗೆ ಆಯಿತು, ಆದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜೆಡಿಎಸ್ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬಂತು, ಯಾಕೆ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಇವತ್ತಿನ ಚಿತ್ರದುರ್ಗದ ಭಾಷಣದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಒಂದಷ್ಟು ಹೈಲೈಟ್ಸ್ ಅನ್ನು ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ರಾಜ್ಯದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜೆಡಿಎಸ್ ಸಮ್ಮಿಶ್ರ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಟೀಕಾ ಪ್ರಹಾರವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ದು, ಭಾರತ ಪುಲ್ವಾಮಾ ಅಟ್ಯಾಕ್ಗೆ ಪ್ರತಿಕಾರವಾಗಿ ಬಾಲಾಕೋಟ್ನಲ್ಲಿ ಏರ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದಾಗ ಇಡೀ ದೇಶ ಅದನ್ನ ಸಂಭ್ರಮಾಚರಣೆ ಮಾಡಿತು. ಪ್ರಪಂಚದಾದ್ಯಂತ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಮಾತುಕತೆ ನಡೀತು, ಚರ್ಚೆ ನಡೀತು. ಆದರೆ ಜೆಡಿಎಸ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬಂದಿತ್ತು. ಇವರ ಮತ ಬ್ಯಾಂಕ್ ಭಾರತದಲ್ಲಿ ಇದೆಯಾ ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿ ಇದೆಯಾ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಕೇಳಿದ್ರು ಪ್ರಧಾನಿ. ಮಹಾ ಮಿಲಾವಟ್ ದಳ್ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಬದಲು ಮೋದಿ ಬಗ್ಗೆ ನಿಂದನೆಯನ್ನ ಮಾಡಿದೆ, ಈ ಮಹಾ ಮಿಲಾವಟಿಗಳು ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ರು. ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಮುಂದೆ ಹೋಗಿಬಿಟ್ರು. ಭಾರತದ ಯೋಧರ ಪರಾಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ಹೊಗಳಬಾರದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಪರಾಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ಹೊಗಳಿದ್ರೆ ಅವರ ಮತ ಬ್ಯಾಂಕ್ಗೆ ನೋವಾಗುತ್ತೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗಾದ್ರೆ ಇವರ ಮತ ಬ್ಯಾಂಕ್ ಭಾರತದಲ್ಲಿದೆಯಾ ಅಥವಾ ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿದೆಯಾ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಟಾಂಟ್ ಅನ್ನ ಕೂಡ, ಒಂದು ಟೀಕಾ ಪ್ರಹಾರವನ್ನ ಕೂಡ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮಹಾ ಮಿಲಾವಟ್ ಅಂತ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಮಹಾ ಗಠಬಂಧನ್ ಏನಿದೆ, ಇದು ಮಹಾ ಗಠಬಂಧನ್ ಅಲ್ಲ, ಇದು ಮಹಾ ಮಿಲಾವಟ್ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮಿಲಾವಟ್ ಅಂದ್ರೆ ಕಲಬೆರಕೆ, ಇದು ಮಹಾ ಗಠಬಂಧನ್ ಅಲ್ಲ, ಮಹಾ ಮೈತ್ರಿಕೂಟ ಅಲ್ಲ, ಮಹಾ ಕಲಬೆರಕೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಚಿತ್ರದುರ್ಗದ ಭಾಷಣದ ವೇಳೆ ಹೇಳಿರುವಂಥದ್ದು. ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖ ಆಗಿದೆ. ನಾವು ನಮ್ಮ ಸೈನಿಕರ ಬಗ್ಗೆ ಹೊಗಳಬಾರದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಇವರು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ये किसी को अंदाज ही नहीं है, क्योंकि दोनों हारे हुए दल सिर्फ सत्ता के लिए, स्वार्थ के लिए उन्होंने जोड़ी बनाई है. इसलिए वो दिन रात इधर वाला भाग जाएगा कि उधर वाला भाग जाएगा, ये कुछ मांगेगा कि वो कुछ मांगेगा, इसको टुकड़ा फेंको कि उसको टुकड़ा फेंको, बस इसी में लगे हैं. जनता को क्या चाहिए ये इनको इसकी परवाह नहीं है. कर्नाटका की सरकार कौन चला रहा है ये किसी को अंदाज ही नहीं है. जब हमने आतंकियों पर प्रहार किया तो दर्द पाकिस्तान को हुआ, लेकिन आंसू हमारे यहां कांग्रेस और जेडीएस उनके साथियों के निकले. जब हमने आतंकी ಜೊತೆಗೆ ಪ್ರಧಾನಿ ಮುಂದುವರೆದು, ಇವರು ಯೋಧರನ್ನ ಪ್ರಶಂಸಿಸೋದಿಲ್ಲ, ವಿಜ್ಞಾನಿಗಳನ್ನ ಕೂಡ ಇವರು ಪ್ರಶಂಸಿಸೋದಿಲ್ಲ, ಇವರಿಗೆ ಪಾಠ ಕಲಿಸುವ ಅಗತ್ಯತೆ ಈಗ ಬಂದಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಬಲಿಷ್ಠ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ. ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕೇವಲ ಸಂಸದರನ್ನ ಮಾತ್ರ ನೀವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಕೇವಲ ಸಂಸದರನ್ನ ಮಾತ್ರ ಆಯ್ಕೆ ಮಾಡುವ ಚುನಾವಣೆ ಇದಲ್ಲ, ಕೇವಲ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡುವಂತ ಚುನಾವಣೆ ಕೂಡ ಇದಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಕೂಡ ಹೇಳಿರುವ ಪ್ರಧಾನಿ, ಉತ್ತಮ ಭಾರತಕ್ಕಾಗಿ ಬಲಿಷ್ಠ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಅಂದ್ರೆ ವಿರೋಧಿಗಳು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಥವಾ ಜೆಡಿಎಸ್ ಮಹಾಗಠಬಂಧನ್, ಇವರೆಲ್ಲ ಯೋಧರನ್ನೂ ಪ್ರಶಂಸಿಸೋದಿಲ್ಲ, ವಿಜ್ಞಾನಿಗಳನ್ನ ಕೂಡ ಇವರು ಪ್ರಶಂಸಿಸೋದಿಲ್ಲ. ಇವರಿಗೆ ಪಾಠ ಕಲಿಸುವ ಅಗತ್ಯತೆ ಈಗ ಬಂದಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕೇವಲ ಸಂಸದರನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡುವಂಥದ್ದಲ್ಲ,
ಅಥವಾ ಕೇವಲ ಒಬ್ಬ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡುವಂತ ಚುನಾವಣೆ ಇದಲ್ಲ, ಬದಲಿಗೆ ಬಲಿಷ್ಠ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡುವಂತಹ ಚುನಾವಣೆ ಇದು. ಮಜ್ಬೂರ್ ಸರ್ಕಾರ, ಮಜಬೂತ್ ಸರ್ಕಾರ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮಜಬೂರ್ ಸರ್ಕಾರ ಅಂದ್ರೆ ದುರ್ಬಲ ಸರ್ಕಾರ, ಮಜಬೂತ್ ಸರ್ಕಾರ ಅಂದ್ರೆ ಬಲಿಷ್ಠ ಸರ್ಕಾರ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. भाई और बहनों, ये लोग जब खुद सरकार में थे तब वैज्ञानिकों को मिसाइल टेस्ट करने की मंजूरी देने की हिम्मत भी इनके अंदर नहीं थी। लेकिन अब जब भारत ने स्पेस में स्ट्राइक की तो सवाल उठाने वाले सबसे पहले यही लोग चले आए। भाई और बहनों, ये लोग जब खुद सरकार में थे तब वैज्ञानिकों को मिसाइल टेस्ट करने की मंजूरी देने की हिम्मत भी इनके अंदर नहीं थी। लेकिन अब जब भारत ने स्पेस में स्ट्राइक की तो सवाल उठाने वाले सबसे पहले यही लोग चले आए। भाइयों, ಜೊತೆಗೆ ರಿಮೋಟ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಸರ್ಕಾರ ಬೇಕಾ ಅಥವಾ ಜನರೇ ಹೈಕಮಾಂಡ್ ಆಗಿರುವಂತಹ ಬಲಿಷ್ಠ ಸರ್ಕಾರ ಬೇಕಾ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೂಡ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಯಾರು ನಡೆಸ್ತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಇಬ್ಬರು ಸೋತು ಹೋಗಿರುವ ಪಕ್ಷಗಳು ಅಧಿಕಾರಕ್ಕಾಗಿ ಒಂದಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ದಿನವೂ ಒಂದೊಂದು ಕಡೆ ಓಡ್ತಾರೆ, ಅವರೊಂದು ಕಡೆ ಓಡ್ತಾರೆ, ಇವರೊಂದು ಕಡೆ ಓಡ್ತಾರೆ. ಇವರು ಇದೇ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಿರತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಜನರ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಕಾಳಜಿ ಇಲ್ಲ. ಇಂತಹ ಮಹಾ ಮಿಲಾವಟ್ ಸರ್ಕಾರ ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಕೂತ್ರೆ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ರಿಮೋಟ್ 1 ಡಜನ್ ಜನರ ಕೈಯಲ್ಲಿ ಇದ್ರೆ ಅಂತ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ಹೇಗಿರುತ್ತೆ ದೇಶದ ದುಸ್ಥಿತಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನ ಕೂಡ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೂಡ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. कर्नाटक की सरकार कौन चला रहा है ये किसी को अंदाजी नहीं है, क्योंकि दोनों हारे हुए दल सिर्फ सत्ता के लिए, स्वार्थ के लिए उन्होंने जोड़ी बनाई है। इसलिए वो दिन रात इधर वाला भाग जाएगा कि उधर वाला भाग जाएगा, ये कुछ मांगेगा कि वो कुछ मांगेगा, इसको टुकड़ा फेंको कि उसको टुकड़ा फेंको, बस इसी में लगे हैं। जनता को क्या चाहिए ये इनको इसकी परवाह नहीं है। किसान हो या युद्धमी हो, कांग्रेस जेडीएस किसी का भला नहीं करना चाहती, उनकी नीयत में ही खोट है। कांग्रेस जेडीएस की नीयत किसान हित की होती तो कर्नाटका का मैनचेस्टर दावणगेरे कभी बेहाल नहीं होता। किसान हो ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಭಯೋತ್ಪಾದಕರು ದಾಳಿಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆದ್ರೆ ಈ ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರ ಭಯ ಪಡ್ತಾ ಇತ್ತು ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ. ಪಾಕಿಸ್ತಾನದಿಂದ ನಮಗೆ ಬೆದರಿಕೆ ಕೂಡ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಆದ್ರೆ ಈ ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರ ಉತ್ತರ ಕೊಡೋಕೆ ಭಯ ಪಡ್ತಾ ಕೂರ್ತಾ ಇತ್ತು, ಹೆದರಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಪಾಕಿಸ್ತಾನಕ್ಕೆ ತಕ್ಕ ತೆರಿಗೆಟನ್ನ ಕೊಡಲು. ಆದ್ರೆ ಈ ಚೌಕಿದಾರನ ಸರ್ಕಾರ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನ ಬದಲಾಯಿಸಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಭಯ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಭಯ ಇಲ್ಲ, ಗಡಿಯಾಚೆ ಭಯ ಇದೆ, ಗಡಿಯ ಆ ಭಾಗದಲ್ಲಿ ಭಯ ಇದೆ. ಈಗ ಬೆದರಿಕೆ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದವರು ಮುಳುಗಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಎನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. जब पाकिस्तान के आतंकी हम पर हमला करते थे और फिर पाकिस्तान से ही धमकियां भी मिलती थी, हमारे जाबाज एक्शन के लिए इजाजत मांगते थे, लेकिन तब की सरकार डर करके बैठ जाती थी। इस चौकीदार ने
उस स्थिति को बदल दिया है। अब अगर डर है तो डर सीमा के उस पार है। वहां सत्ता में बैठे लोगों को तरह तरह के डरावने सपने आते हैं। आज धमकी देने वाले दुबक गए हैं और बालाकोट के प्रहार से आतंकी खौफ में है। जब पाकिस्तान के आतंकी ಏನೋ ಪ್ರಧಾನಿ ಹೇಗಿರಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಹೈಕಮಾಂಡ್ ಶತಕೋಟಿ ಜನಗಳಾಗಿರಬೇಕು, ಯಾವುದೋ ಕುಟುಂಬ ಅಥವಾ ಯಾವುದೊಂದಷ್ಟು ಜನ ಹೈಕಮಾಂಡ್ ಆಗಿರುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಎಲ್ಲ. ವೋಟ್ಗಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜಾತಿ ಮತ್ತು ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ನಿರತವಾಗಿದೆ, ಸಂಪ್ರದಾಯದ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ನಿರತವಾಗಿದೆ. ಇದೇ ಪ್ರಯತ್ನ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಮಾಡಿದ್ರು. ಲಿಂಗಾಯತ ಸಮುದಾಯವನ್ನ ಒಡೆಯಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ್ರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ನದು ಒಡೆದು ಆಳುವ ನೀತಿ, ಒಕ್ಕಲಿಗರನ್ನು ಒಡೆಯುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಿಂದ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮದು ಸಬ್ಕಾ ಸಾಥ್ ಸಬ್ಕಾ ವಿಕಾಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿ. ಬೆಂಗಳೂರಿಂದ ದಿಲ್ಲಿಯವರೆಗೂ ವಿಭಜನೆಯ ಆಟವನ್ನ ಆಡಿಸಿದ್ದಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಆರೋಪವನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ದುರ್ಗದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. वोट के लिए कांग्रेस जाति और संप्रदाय को बांटने का काम करती रही है। यही कोशिश विधानसभा चुनाव के दौरान उसने की थी। कभी ये लिंगायत समाज को बांटने की कोशिश करते हैं, कभी वोकालिंगा के खिलाफ लोगों को भड़काते हैं। कांग्रेस के अपने नेताओं ने ये स्वीकार किया है कि बेंगलुरु से लेकर दिल्ली तक विभाजन का कैसा खेल खेला जाए। वोट के लिए कांग्रेस जाति और संप्रदाय को बांटने का काम करती रही है। यही कोशिश ಏನೋ ಚೌಕಿದಾರ್ ಹೇಳಿದ್ದನ್ನ ಪೂರ್ಣ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತಾನೆ. ಆದ್ರೆ ಇವರು ಇಲ್ಲಿ ಸಾಲ ಮನ್ನಾದ ಭರವಸೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, 24 ಗಂಟೆಲಿ ಮಾಡ್ತೀವಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಇನ್ನೂ ಆಗಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ 3 ಕೋಟಿ ರೈತರ ಅಕೌಂಟ್ಗೆ ನಾವು ಹಣವನ್ನ ತಲುಪಿಸಿ ಆಗಿದೆ. ಏನೋ PM ಕಿಸಾನ್ ಯೋಜನೆ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಧಾನಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಆದ್ರೆ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜೆಡಿಎಸ್ ಸರ್ಕಾರ ಸಾಲ ಮನ್ನಾವನ್ನ ಘೋಷಿಸಿತ್ತು, ಸಾಲ ಮನ್ನಾ ಘೋಷಣೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಪೂರ್ಣ ಆಗಿಲ್ಲ ಸಾಲ ಮನ್ನಾ. ರೈತರ ಖಾತೆಗೆ ಹಣ ಬಂದಿಲ್ಲ. ಆದ್ರೂ ಕೂಡ ವಾರಂಟ್ ಅನ್ನ ನೀಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ರೈತರಿಗೆ ಸಾಲವನ್ನ ವಾಪಸ್ ಕಟ್ಟಿ ಅಂತ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳು ವಾರಂಟ್ಗಳನ್ನ ಇಶ್ಯೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಬ್ಯಾಂಕ್ಗಳು ಈ ರೀತಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟು ಕೋರ್ಟಿಂದ ವಾರಂಟ್ ಇಶ್ಯೂ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಆದ್ರೆ ಚೌಕಿದಾರ್ ಹೇಳಿದ್ದನ್ನ ಪೂರ್ಣ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತಾನೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾವು PM ಕಿಸಾನ್ ಯೋಜನೆಯನ್ನ ಕಳೆದ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಷ್ಟೇ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಸರಿಯಾಗಿ 2 ತಿಂಗಳಾಗಿಲ್ಲ ನಾವು ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿ. ಆಲ್ರೆಡಿ 3 ಕೋಟಿ ರೈತರಿಗೆ ಅಕೌಂಟ್ಗೆ ಹಣವನ್ನ ಹಾಕಿ ಆಗಿದೆ. ಇದು ನಮಗೂ ಅವ್ರಿಗೆ ಇರುವಂತಹ ವ್ಯತ್ಯಾಸ. ನಾವು ಹೇಳಿದ್ದನ್ನ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. हमारी सरकार के ये प्रयास हैं, वहीं दूसरी तरफ कांग्रेस जेडीएस के खोखले वादे हैं। आपके इन लोगों ने कर्ज माफी का वायदा किया था, 1 साल हो गया, लेकिन वो वादा अब तक अधूरा है। क्या इन्होंने किसानों का वादा पूरा किया? कर्ज माफी हुई, किसानों के खाते में पैसा आया? अरे वेवर नहीं, वारंट निकलता है, वारंट। हमारी सरकार के ये प्रयास है। ಇದು ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಯ ಇವತ್ತಿನ ಚಿತ್ರದುರ್ಗದ ರ್ಯಾಲಿಯ ಹೈಲೈಟ್ಸ್ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಕರ್ನಾಟಕದ ಚುನಾವಣಾ ಅಭಿಯಾನ, ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣಾ ಅಭಿಯಾನವನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ಶುರು ಮಾಡಿ ಬಹಳ ದಿನ ಆಯಿತು. ಆದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಚುನಾವಣಾ ದಿನಾಂಕ ಘೋಷಣೆಯಾದ ಬಳಿಕ ಈ ರೀತಿ ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಚುನಾವಣಾ ಅಭಿಯಾನವನ್ನ ದುರ್ಗದಿಂದ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಇವತ್ತು ಆರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು. ಮಧ್ಯ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಇವತ್ತು ಅಬ್ಬರಿಸಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಹಲವಾರು ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಯ ಇಡೀ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಹೈಲೈಟ್ ಆದಂತಹ ಅಂಶ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರಾಷ್ಟ್ರ ರಕ್ಷಣೆ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹಿತಾಸಕ್ತಿ, ಬಲಿಷ್ಠ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಅವಶ್ಯಕತೆ ಏನು, ಜೊತೆಗೆ
ಕೇವಲ ಭರವಸೆಗಳನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತಹ ಸರ್ಕಾರದ ವ್ಯತ್ಯಾಸವನ್ನ ತಿಳಿಸಿ ಹೇಳುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಮಾಡಿದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಕಡೆ ಅಲ್ಲಿ ಪರೋಕ್ಷವಾಗಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಉಲ್ಲೇಖ ಆಯಿತು. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅನ್ನುವಂಥ ಪದವನ್ನು ಅವ್ರು ಹೇಳದೆ ಹೋದ್ರು ಕೂಡ ಕಿತ್ತೂರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ, ಮದಕರಿ ನಾಯಕ ಇವ್ರ ಮೇಲೆಲ್ಲ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಿದವರಿಗೆ, ಅವರ ಪರ ನಿಂತಿರುವವರಿಗೆ ಪಾಠ ಕಲಿಸುವಂತಹ ಸಮಯ ಅಂತ ಹೇಳೋ ಮೂಲಕ ಪರೋಕ್ಷವಾಗಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಬಗ್ಗೆ ಉಲ್ಲೇಖವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ದಂಗೆ ಆಯಿತು ಅಲ್ಲಿ. ಮತ್ತೆ ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಪ್ರಧಾನಿ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ವಿರುದ್ಧ ಕೂಡ ವಾಕ್ಪ್ರಹಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ದೇಶದ ಯೋಧರ ಪರಾಕ್ರಮವನ್ನು ಸಂಭ್ರಮಿಸಬಾರದು ಅಂತ ಹೇಳಿ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ಗೆ ಬೇಜಾರಾಗುತ್ತಂತೆ ಅಂತ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗಾದ್ರೆ ಇವರ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿದೆಯಾ ಅಥವಾ ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿದೆಯಾ ಅನ್ನುವಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೂಡ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದು ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಭಾಷಣದ ವಿವರವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಬಗ್ಗೆ ಮತ್ತಷ್ಟು ಮಾಹಿತಿಯೊಂದಿಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರತಿನಿಧಿ ಚಂದ್ರಮೋಹನ್ ಈಗ ಲೈವ್ ಇದ್ದಾರೆ. ಚಂದ್ರಮೋಹನ್, ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ